नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी शिरा बनवते, फक्त तुम्ही शिराला लागणारं जे जे साहित्य आहे ना ते मला तुम्ही खाली पाठवून द्याल का, असं म्हणून ती फोन ठेवते. प्रेरणा घाईघाईने किचनमध्ये जाते आणि शिराला लागणारं सर्व साहित्य एका बास्केटमध्ये भरून त्या बास्केटला ओढणी बांधून ते बास्केट बाल्कनीमधून श्वेताजवळ खाली देते. आता तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी एका भंगाराच्या साहित्यातून स्टोव काढते. तेजा वल्लरीला म्हणते की आता या भंगाराच्या साहित्यातील स्टोव बघण्याचा कार्यक्रमाचा शिरा होणार आहे, तर आता स्टोव भेटणार कधी आणि शिरा होणार कधी, देवच जाणे. वल्लरी म्हणते की तेजाताई, सगळं होईल ठीक, तुम्ही नका काळजी करू. श्वेता बास्केट घेऊन वल्लरीजवळ येते आणि सांगते की प्रेरणाने सर्व साहित्य दिलं आहे. आता वल्लरी सामान बघते आणि म्हणते की श्वेताताई, यामध्ये तर काजू बेदाणे नाही आहेत, बघण्याचा कार्यक्रम आहे ना, शिरा कसा मस्त व्हायला पाहिजे. श्वेता म्हणते की हो, मस्तच व्हायला पाहिजे, मी लगेच समोरच्या दुकानातून घेऊन येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तेजा विचारते की स्टोव पेटवायला रॉकेल लागतं ना. तितक्यात मिठ्ठू रॉकेल घेऊन येते आणि म्हणते की दोस्तसाठी जुगाड हे घे रॉकेल. आता मग मिठ्ठू आणि वल्लरी काम करायला लागतात आणि तेजा त्याच्याकडे बघत असते. तर दुसरीकडे आपण आतमध्ये पाहतो की प्रेरणाची आई समीर सरांच्या आईला म्हणते की असं साड्या दारोदारी जाऊन विकणं म्हणजे मोठं कष्टाचं काम आहे ना. त्यावर समीर सरांची आई आश्चर्याने म्हणते की हो, असं दारोदारी जाऊन विकत नाही, आमचं एक्झिबिशन असतं. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, मी हे दुसरे काम करेपर्यंत तुम्ही रवा भाजता का. तेजा म्हणते की असली कामं मी नाही करत. आता वल्लरी मग मिठूला म्हणते की मिठूताई, मग तुम्ही करता का, तुमची त्या गावातल्या मुलीची ऑडिशनची तयारी पण होईल, गावातल्या मुली खूप छान स्वयंपाक करतात, तुम्ही रवा भाजायची प्रॅक्टिस करा ना. तेव्हा मिठू तयार होते आणि म्हणते की हो, मी ॲक्टिंग करते रवा भाजायची. वल्लरी म्हणते की खरं खरं करा, रिअल वाटलं पाहिजे, एकदम ॲक्टिंग नको वाटायला. तेजा म्हणते की मिठ्ठू, ही वल्लरी दिसते तेवढी ढ नाही आहे, आता हिने तुला गंडवलं आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की प्रेरणाच्या घरचे समीर सरांच्या घरच्यांसोबत बोलत असतात. आता प्रेरणाच्या आई मध्येच विचारते की ही प्रेरणा कुठे गेली. तेव्हा प्रेरणाचा भाऊ प्रेरणाला बघायला आतमध्ये जातो. प्रेरणाचे बाबा सांगतात की लेक माझी अगदी मनापासून राबते. प्रेरणाचा भाऊ किचनमध्ये येतो आणि प्रेरणाला विचारतो की तायडे, शिरा कुठे आहे, तू काही शिऱ्याचा एक एक कण भाजत बसली होतीस का, किती वेळ झाला. प्रेरणा सांगते की ते मी शिरा मुरायला ठेवला आहे ना, आणि म्हणते की आतमध्ये जा आणि आईला सांग मी घेऊन येते शिरा. मग प्रेरणाचा भाऊ तिथून निघून जातो. यानंतर आपण पाहतो की प्रेरणा तेजाला घाबरून फोन करते आणि विचारते की तेजा, शिरा झाला का, पटपट आवरा, आई खूप कटकट करते. तेजा म्हणते की तुझ्या आईची कटकट नेहमीचीच आहे ग, ती नेहमीच कटकट करते, त्यात काही नवीन नाही आहे, त्यामुळे काही काळजी करू नको. आणि म्हणते की बरं ऐक ना, मी काय म्हणते, असं म्हणून ती प्रेरणाला हळूच म्हणते की तू ना ऑनलाईन ऑर्डर कर शिरा, कारण मला इथे काही शिऱ्याचा भरोसा वाटत नाही. प्रेरणा घाबरून म्हणते की तेजा गप्प बस, करताय ना तुम्ही नक्की शिरा. तेजा सांगते की अगं तो स्टोव धड काम करत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रवा मिठ्ठूने भाजला आहे. हे ऐकून प्रेरणा घाबरून म्हणते की काय, रवा मिठ्ठूने भाजला आहे, स्वामी वाचवा आता. तेजा म्हणते की आम्ही करतो आहे, तू शांत हो, असं म्हणून ती फोन ठेवते आणि ती मोठ्याने म्हणते की पटपट आवरा, फोनवर फोन येत आहेत. तर इकडे आतमध्ये सगळेजण शिऱ्याची वाट बघत बसलेले असतात. आता प्रेरणा आतमध्ये खूपच अस्वस्थ झालेली असते आणि घाबरलेली असते. ती परत तेजाला फोन करते आणि म्हणते की तेजा, प्रेरणा मी तुला म्हणत होते ना. तेजा म्हणते प्रेरणा, मी तुला म्हणत होते ना की या मुलीच्या भरोशांवरती राहू नकोस, म्हणून तू ऑर्डर करायला हवं होतंस. मिठू म्हणते की अगं पण त्या शिऱ्याला अशीवाली चव नसते ना, आणि म्हणते की बघ ना कसा मस्त वास येतोय. तेजा म्हणते त्यापेक्षा त्यांना सरळ सरळ सांगून टाकायचं की मी तुमच्यासाठी शिरा बनवत होते, पण तो चुकून माझ्याकडून करपला. लग्नानंतर बायकोकडून काही चूक वगैरे होत नाही का, आपण पण माणसंच आहोत ना, चुका होऊ शकतात, एवढं काय त्यात. तितक्यात श्वेतासुद्धा तिथे काजू आणि बेदाणे घेऊन येते. आता मिठू म्हणते की तुझा स्पेशल शिरा पटकन तयार होतोय, हा प्रेरणा लगेच आम्ही घेऊन येतोय, असं म्हणून त्या फोन ठेवतात. वल्लरी तो शिरा एका डब्यामध्ये भरते आणि तो डबा बास्केटमध्ये ठेवून त्या बास्केटला ओढणी बांधून बाल्कनीमधून ते बास्केटवर प्रेरणाला सगळेजण देतात. आता प्रेरणा खूप घाबरलेली असते. यानंतर आपण पाहतो की समीर सर म्हणतात की शिऱ्याचा जरा जास्तच मनावर घेतला आहे प्रेरणाने. प्रेरणाची आई म्हणते की मीच बघून येते काय ते. तेव्हा समीर सरांच्या आई म्हणते की मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. मग त्या दोघीही आतमध्ये यायला लागतात. प्रेरणाची आई प्रेरणाला आवाज देते. आवाज ऐकून प्रेरणा खूप घाबरते. आता प्रेरणाचे बाबा समीर सरांचे बाबा मस्त गप्पा मारत असतात. प्रेरणा डब्यातील शिरा प्लेटमध्ये सर्व करते. प्रेरणाची आई किचनमध्ये येते आणि प्रेरणाला म्हणते की एवढा कसा वेळ लागला गं शिरा बनवायला, चल आता पटकन शिरा दे सर्वांना. मग प्रेरणा सर्वांना बाहेर शिरा आणून देते. सर्वजण शांतपणे शिरा खात असतात. प्रेरणा घाबरून त्यांच्याकडे बघत असते. आता प्रेरणाचे बाबा विचारतात की पाहुण्यांनो कसा झालाय शिरा. समीर सरांचे बाबा म्हणतात की वा,
वा, हा शिरा खाऊन मला माझ्या आईच्या हातचा शिरा आठवला. अगदी हवा तेवढा गोड, साखरेचा कण इकडे नाही की तिकडे नाही. समीर सरांची आई म्हणते, खरंच मस्त झालंय शिरा, एवढा वेळ थांबलो त्याचं सार्थक झालं. हे ऐकून प्रेरणा खूप खुश होते. समीर सर म्हणतात की म्हणजे आई पहिला पेपर क्लिअर ना? त्यावर समीर सरांची आई म्हणते की हो बाबा, क्लिअर झाला. हे ऐकून सगळेच खूप खुश होतात. प्रेरणासुद्धा खूप खुश झालेली असते. ती हळू श्वेताला मेसेज करते. तर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी, श्वेता, तेजा आणि मिठू टेन्शनमध्ये बसलेले असतात. तितक्या श्वेताला प्रेरणाचा मेसेज येतो. ती खुश होऊन म्हणते की मिशन शिरा फत्ते केला आहे आपण, शिरा आवडला आहे त्यांना. अगं, प्रेरणाचं लग्न ठरलं असं म्हणून त्या आनंदाने ओरडायला लागतात आणि नाचायला लागतात. आता श्वेता म्हणते की वल्लरी, तुझ्यामुळे झालं आहे हा सगळं शक्य. वल्लरी म्हणते की नाही हो, तुम्ही सगळ्यांनीच मदत केली आहे, सगळ्यांमुळेच झालं आहे हे. तर दुसरीकडे आतमध्ये आपण पाहतो की समीर सर आणि प्रेरणा देवाला नमस्कार करतात. समीर सरांची आई म्हणते की मस्त झाला आजचा कार्यक्रम, आणि त्या प्रेरणाला म्हणतात की तुला पाहिलं होतं ना पहिल्यांदा, तेव्हाच आवडली होतीस आम्हाला तो, पण इथे आल्यानंतर तुझं वागणं बोलणं बघितलं, तुझ्या हातचं खाल्लं आम्ही. आता आमची खात्री पटली आहे की आमच्या समीरची निवड एकदम मस्त आहे. मग समीर सर आणि प्रेरणा सर्वांना नमस्कार करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. आता प्रेरणाचे बाबा खूप इमोशनल झालेले असतात आणि समीर सरांचा हात हातात घेऊन रडायला लागतात. प्रेरणाचे बाबा समीर सरांकडे बघून रडायला लागतात. तेव्हा प्रेरणाच्या बाबांना समीर सर म्हणतात की अहो, तुम्ही असं रडू नका, आज तर आनंदाचा प्रसंग आहे ना. प्रेरणाचे बाबा डोळे पुसत म्हणतात की अहो नाही, मी नाही रडत. आणि ते समीर सरांच्या आईला आणि वडिलांना म्हणतात की आता पुढे कसं काय करायचं ते सगळं ठरवावं लागेल ना. नाही म्हणजे आम्हाला गावाला जाऊन सगळी तयारी करावी लागेल, आमंत्रणं द्यावी लागतील, भाऊकीला सांगावं लागेल. यावर प्रेरणाची आई त्यांना थांबवत म्हणते की अहो, एवढी घाई कशाला करताय, महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे ना, लग्नाचा विषय आहे हा. तेव्हा प्रेरणाचे बाबा प्रेरणाच्या आईला म्हणतात की सगळं आत्ताच बोलायचं आहे का निलिमा तुला? तेव्हा समीर सरांचे वडील म्हणतात, 1 मिनिट वालावलकर, काय ते एकदा स्पष्ट आत्ताच बोला. तेव्हा प्रेरणाची आई समीर सरांच्या आईला म्हणते की वैशालीताई, मी तुम्हाला जरा स्पष्टच सांगते, राग नका मानू. आमची प्रेरणा आहे ना, आमच्या घरातली एकुलती एक कमावणारी आहे. हे ऐकून प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि ती आईला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र प्रेरणाची आई काही ऐकत नाही. ती रडायला लागते आणि म्हणते की तिच्यामुळेच आमचं घर चालतं. प्रेरणा म्हणत असते की आई अगं. तेव्हा प्रेरणाची आई तिला म्हणते की तू गप्प बस गं. प्रेरणा खूप घाबरून गेलेली असते. आता प्रेरणाची आई म्हणते की हे प्रेरणाचे बाबा, सरकारी नोकरी नाही म्हणून पेन्शन, माझा तन्या लहान आहे हो, अजून शिकतोय, अजून त्याची वह्या पुस्तकं सगळा खर्च माझी प्रेरणाच करते. तिला वाटतं आपला भाऊ मोठा साहेब व्हावा म्हणून 4 क्लास लावले तिने. सगळं ऐकून समीर सरांच्या आई बाबा प्रेरणाच्या आईकडे आश्चर्याने बघत असतात. आता प्रेरणाची आई बोलते की त्याची सगळी फी आहे ना ती प्रेरणा देते, त्याला बाईक घ्यायची आहे, देत असाल तर बघा, आणि यांची तब्येत बघा, सारखे आजारी पडतात. प्रेरणा खूप शॉक झालेली असते आणि म्हणते की आई अगं काय बोलतेस. प्रेरणाची आई मात्र बोलतच असते आणि रडत म्हणते की त्यांना हात लावायचे फक्त डॉक्टर 500 रुपये घेतात आणि औषधांचा खर्च वेगळाच. मी नोकरी केली असते हो, पण या वयात मला नोकरी देणार कोण. म्हणून मी तुम्हाला सांगते, लग्नानंतर आमच्या प्रेरणाचा सगळा पगार आमचा होईल. सगळेजण आश्चर्याने प्रेरणाच्या आईकडे बघत असतात. प्रेरणा तर खूपच घाबरलेली असते. आता इकडे खाली मिठू, तेजा, वल्लरी आणि श्वेता प्रेरणाच्या लग्नात काय करायचं आहे काय नाही याची सगळी तयारी करत असतात आणि सगळे खूप खुश असतात. तर इकडे प्रेरणाची आई म्हणते की दोघांच्या पगारातील, प्रेरणाच्या पगारातील एकही पैसा मिळायचा नाहीये. यावर प्रेरणाचे बाबा रागाने म्हणतात, निलिमा गप्प बस, तू आता पुढे एकही शब्द बोलायचा नाहीये. प्रेरणा खूप रडायला लागते आणि आईला म्हणते की आई गप्प बस ग, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. प्रेरणाची आई मोठ्याने म्हणते की तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि आमच्या आयुष्याचं काय. आता इकडे सगळेजण वरती बघायला लागतात. त्यांना घरातून आवाज यायला लागतो. प्रेरणाची आई म्हणत असते की तू लग्न करून जाशील, राजाची राणी होशील, गाडीतून फिरशील, आमच्या संसाराचा गाडा कोण चालवणार. प्रेरणा आईला गप्प बसवत म्हणत असते की आई प्लीज, मी करते ना ग पैशाची व्यवस्था. प्रेरणाच्या आई आणि प्रेरणामध्ये वाद चालू असतात. समीर सरांचे आई बाबा आश्चर्याने प्रेरणाच्या आईकडे बघत असतात. त्यांना खूप राग आलेला असतो. आता प्रेरणाची आई समीर सरांच्या आईला म्हणते की वैशालीताई, मी तुम्हाला सांगते की प्रेरणाच्या लग्नानंतर तिचा सगळा पगार तुम्ही आम्हाला द्यायला तयार असाल तरच आम्ही आमच्या प्रेरणाला बोहल्यावर उभी करू. बोला, आहे का मंजूर. प्रेरणा खूप रडत असते आणि ती समीर सरांच्या आईबाबांकडे बघायला लागते. तेव्हा समीर सरांची आई रागाने म्हणते की चला, आत्ताच्या आत्ता इथून चला. तेव्हा समीर सरांचे बाबासुद्धा समीर सरांना म्हणतात की चल समीर, लवकर इथून. सगळेजण तिथून निघून जातात. प्रेरणा समीर सरांना आवाज देत असते की सर ऐका माझं, आणि त्यांच्या पाठी जाते. मात्र समीर सर काही न ऐकता तिथून निघून जातात. प्रेरणाचे बाबासुद्धा प्रेरणाच्या पाठी जातात. इकडे प्रेरणाची आई त्यांच्याकडे बघत असते आणि हसत असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.